आंतरराष्ट्रीय लेवलला ज्या IT कंपन्या आहेत, तर त्या कोणत्या कंपन्यात जास्त अपॉर्च्युनिटी आहे आपल्याकडे आणि कोणत्या कंपन्या भारतात अवेलेबल आहेत? आता आंतरराष्ट्रीय लेवल वरती बघितलं ना, तर अशी कुठलीच कंपनी जशी की भारतामध्ये नाहीये. हं, मॅक्झिमम कंपन्या भारतामध्ये आहेत, कारण आपलं पॉप्युलेशन जास्त आहे. त्यानंतर आपला एज्युकेशनकडे जो फोकस आहे, तर तो खूप जास्त आहे आणि त्यानंतर सगळ्यात जास्त इंजिनिअरिंग कॉलेजेस मी तर म्हणेल की ते आपल्याकडेच आहेत. त्यामुळे दरवर्षी कंपन्यांना जे रिसोर्सेस लागतात, तर ते भारतच जास्त. जसं की बघा, चायना हे आपल्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग हब आहे. आपण बरोबर, आउट ऑफ UK, यूएससाठी मॅन्युफॅक्चरिंग झालो आयटीचं. बरोबर. त्यामुळं ज्या इंटरनॅशनल लेव्हलच्या कंपन्या आहेत, तर त्या मॅक्झिमम आपल्याकडे आहेत. फक्त त्यांच्यामध्ये असं आहे, की त्यांचे मल्टिपल लोकेशन, जसं Accenture मल्टिपल लोकेशनला आहे. तर असं मल्टिपल लोकेशनला असल्यामुळे आपल्यालाही आपल्या विविध भागातल्या लोकांना जॉब मिळतात. आता बरोबर. हे आहे आणि त्याच्यामुळं असं झालेलं ना, की 16%च एम-एन-सीज आहेत, पण मॅन पॉवर जास्त आहे आणि हं, 16% पेक्षा बाकी ज्या कंपन्या आहेत, त्या सगळ्या स्टार्टअप आणि मिड लेव्हल त्यांचाही खूप छान जास्त काउंट असतो. हं, सो मला असं म्हणायचंय, की आंतरराष्ट्रीय लेव्हलवरती ज्यावेळेस बिझनेस भारतातून बाहेर जनरेट होतो, हं. त्यावेळेस सुद्धा मॅक्झिमम रोल जो आहे, तर ते सॉफ्टवेअरवाल्यांचाच आहे. ते सगळ्यात जास्त ट्रान्झॅक्शनचं माध्यम आहे आणि मॅक्झिमम लोकं जे इंडियन आहेत, तर त्यातले जे फॉरेनला जाऊन सेट झाले, त्याच्यामध्ये आय-टीवालेच सगळ्यात जास्त आहेत. तुमच्या उत्तम आय-टी करिअरसाठी आणि मार्गदर्शनासाठी आत्ताच आमच्या कोल्हापूर या शाखेला भेट द्या.